पुढची बातमी नाशिकमधून। नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार महेंद्र भावसार यांच्याशी या निमित्तानं संवाद साधलाय धनंजय दीक्षित यांनी। नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची जी चुरस आहे ती आता अधिक वाढलेली आहे, याला कारण आहे आणि एकंदरीत आजचा दिवसभर जो काही आहे तो मतदानाचा असणार आहे। या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऍडव्होकेट महेंद्र भावसार आता आपल्या सोबत आहेत। खरं तर आपल्या आयुष्यातली ही पहिली निवडणूक आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। या निवडणुकीला आपण सामोरं जात आहात, कसं वाटतंय? हो, निश्चितपणे मी प्रथमच या निवडणुकीत सामोरं जात आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक मातब्बर उमेदवार उभे आहे। कोणी कारखानदार आहे, कोणी मद्य सम्राट आहे, कोणी शिक्षण सम्राट आहे, संस्था चालक आहेत, असे मातब्बर उमेदवार उभे आहेत। मी केवळ शिक्षकांचा वकील म्हणून गेल्या 34 वर्षापासून लढा देतो आहे आणि तो लढा मला अपूर्ण वाटतो आहे, म्हणून मी शिक्षकांचा आमदार होऊन तो लढा पूर्ण करावा या हेतूने मी माझी उमेदवारी केलेली आहे। परंतु कालपासून जे प्रकार होत आहेत, टीव्हीवर आपण बातम्या बघतोय, विविध ठिकाणी पाकिट जप्त केले जात आहे, मोठमोठ्या उमेदवारांकडून पैठणी, नथ, कपडे हा सगळा वाटप सुरू आहे। या सगळ्या वाटपात सगळेच उमेदवार सामील आहे। बहुतांशी पक्षाचे सगळ्या उमेदवारांनी मतदारांना वेगवेगळी प्रलोभने दिलेली आहेत आणि केवळ गुणवत्तेवर मी फक्त माझी निवडणूक लढवतो आहे। पण मला खात्री आहे शिक्षक हा सुज्ञ माणूस आहे आणि शिक्षकांवर गेल्या 2 निवडणुकांपासून जो डाग लागलेला आहे की ते प्रलोभनाला बळी पडतात, हा डाग आता सुज्ञ शिक्षक यावेळेस पुसून टाकणार आहे आणि यावेळेस मला खात्री आहे की प्रत्येक शिक्षक या सगळ्या बाजारामध्ये पूर्णपणे गुणवत्तेवर मला मतदान करेल आणि मला विजय करेल याची मला खात्री आहे। असं की कायद्याच्या संदर्भामध्ये काम करत असताना अशा कुठल्या गोष्टी आपल्याला जाणवल्यात की शिक्षकांसाठी हा कायदा सक्षम झाला पाहिजे, म्हणजे जेणेकरून शिक्षकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल? शिक्षकांसाठी जो कायदा आहे, महाराष्ट्र एम्प्लॉईज ऑफ प्रायव्हेट स्कूल कंडिशन ऑफ सर्व्हिस 1977, या कायद्याखाली मी 34 वर्षापासून अनेक केसेस चालवल्या। परंतु या कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत। त्या कायद्याला आता 40 ते 50 वर्ष होत आली आहेत। त्या मानाने शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आणि कायदा तोच, जुनी भाषा, जुने शब्द आणि आज मात्र आमूलाग्र शिक्षण पद्धतीनंतर त्या कायद्याचा उपयोग करून जेव्हा केस चालवतो तेव्हा त्यात अनेक वेळा अपयश येतं आणि म्हणून त्या कायद्यातल्या काही कलमांमध्ये आणि त्या कायद्यामध्ये बेसिक दुरुस्ती आवश्यक आहे। जोपर्यंत ती दुरुस्ती होत नाही तोपर्यंत शिक्षकांना व्यापक न्याय मिळणार नाही याची मला खात्री झाली आणि कायद्याची दुरुस्ती ही विधानसभेमध्ये होते आणि म्हणून मी माझा लढा जो न्यायालयामार्फत सुरू होता त्याला विधानसभेमार्फत वळवण्याचं ठरवलं आहे आणि मी स्वतः विधानसभेत जाऊन या कायद्यामध्ये मूलभूत बदल करून आणेल अशी मला खात्री आहे, म्हणून मी माझी उमेदवारी जाहीर केली आहे। बरं, आता मतदानाला सुरुवात झाली आहे, शिक्षक बाहेर पडतील, मतदान करतील, तुम्ही काय आवाहन कराल? शिक्षकांना मी निश्चित आवाहन करेल की शिक्षक हा एक पिढी घडवणारा घटक आहे, अतिशय सुज्ञ घटक आहे, तो सुशिक्षित आहे। त्याच्यामुळे हे प्रलोभनांचे जे बाजार संपूर्ण चालू आहे, वस्तू, वेगवेगळ्या वस्तू दिल्या जात आहे, पैशांचे पाकिटं दिले जात आहे, या सगळ्या याच्यातून तो शिक्षक पूर्णपणे त्याची जी भूमिका आहे किंवा त्याची जी इमेज आहे ती पूर्णपणे जपण्याचा प्रयत्न करेल आणि गुणवत्तेवर जो अभ्यासू उमेदवार आहे त्याला शिक्षक मतदान करेल आणि असं शिक्षकाने करावं असं मी शिक्षकांना कळकळीचं आवाहन करीत आहे। नक्कीच आपण बघितलं की नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आता मतदानाची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झाली आहे आणि असं असताना आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा निवडणूक ऍडव्होकेट महेंद्र भावसार लढवत आहेत। खरं तर ही निवडणूक चुरशीची झाली, कारण महायुतीकडून एकीकडे शिंदे गटाकडून दराडे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षाकडून ऍडव्होकेट महेंद्र भावसार असतील, हे दोघेही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि अत्यंत मैत्रीपूर्ण अशा लढती या ठिकाणी होत असल्याचं पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितलं। मात्र 1 तारखेला जाहीर होणाऱ्या निकालामध्ये नेमकं काय चित्र स्पष्ट होतं हे देखील बघणं महत्वाचं असेल। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।